नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी प्रतीक सूर्यवंशी, महसूल सहाय्यक, रावेर तहसील कार्यालय, जिल्हा जळगाव. शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शासनाने सांगितल्याप्रमाणे अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी आणि पूरग्रस्त बाधित शेतकऱ्यांसाठी जे काय मदत निधी होता, तो मदत निधी येण्यास सुरुवात झालेली आहे. काही जिल्ह्यामध्ये याचं वाटप सुरुवात झालेलं आहे. काही जिल्ह्यामध्ये या वाटपाचं काम सुरू झालेलं आहे. त्या गावातील याद्या येण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु आज आपण एका गोष्टीवर बोलूया. ती गोष्ट म्हणजे काही गावातील शेतकऱ्यांची नावं या यादीमध्ये नाहीत. त्या शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे याबद्दल आपण बोलूयात. मित्रांनो, ही जी काही अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांची यादी तयार करायचं काम होतं, ते गाव लेवलपासून तलाठी साहेबांपासून सुरुवात होत होतं. सर्व शेतकरी बांधवांनी आपलं जे काय अतिवृष्टी बाधित क्षेत्र आहे, त्या क्षेत्राविषयी माहिती तलाठी साहेबांना देणं गरजेचं होतं. ती माहिती देत असताना त्यांनी आपला बँक पासबुक, आपला आधार कार्ड आणि आपला जो काही सातबारा उतारा आहे बाधित क्षेत्राचा, तो देणं खूप गरजेचं होतं. ज्या शेतकऱ्यांनी ही सर्व माहिती तलाठी साहेबांकडे दिली, त्यांची नक्कीच पैसे येणारच आणि त्यांची यादीलाही नाव येणार. परंतु ज्या शेतकऱ्यांचं ही माहिती तलाठी साहेबांना देण्याचं राहिलेलं आहे, त्यांनी आता ही सर्व माहिती आपल्या तलाठी साहेबांकडे देणं खूप गरजेचं आहे. आणि त्या तलाठी साहेबांनी अबकड परिपत्रकामध्ये राहिलेल्या शेतकऱ्यांचे जे काय आहेत अपडेटेड यादी तयार करणं काही जिल्ह्यामध्ये काम सुरू झालेलं आहे. आणि हे यादी पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर ह्याही बाकीच्या शेतकऱ्यांचे पैसे येऊ शकतात. परंतु त्या शेतकऱ्यांनी वेळोवेळी आपलं जे काही माहिती असते, ती माहिती तलाठी साहेबांना देणं खूप गरजेचं असतं. आपली अतिवृष्टी बाधित किंवा आपलं जे काही बाधित क्षेत्र आहे त्याविषयी माहिती जाऊन स्वतः तलाठी कार्यालयात सादर करणं गरजेचं असतं. आपलं आधार कार्ड, आपला बँक अकाउंट नंबर आणि आपला सातबारा उतारा देणं, सातबारा उताराचा झेरॉक्स देणं खूप महत्त्वाचं असतं. ज्या शेतकऱ्यांचं राहिलेलं आहे तर त्यांनी आपापल्या तलाठी साहेबांना हे सर्व देऊन त्यांना विनंती करावी, रिक्वेस्ट करावी की त्यांचंही नाव ह्या अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या यादीमध्ये यावं, जेणेकरून त्यांनाही हा फायदा मिळेल. शेतकरी बांधवांनो, तलाठी साहेब हे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सध्या महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत. सर्वच महाराष्ट्रातील जे काही तलाठी आहेत ते खूप छान प्रकारे काम करत आहेत. परंतु ज्यांची शेतकरी बांधवांनी माहिती दिलेली नाही, अशा शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर आपली माहिती हे तलाठी साहेबांकडे द्यावी आणि आपलं नाव यादीला लावून घ्यावं. आणि आणखी एक दुसरी माहिती शेतकऱ्यांच्या संदर्भातमध्ये, ती म्हणजे महाराष्ट्रात यापुढे ज्या काही सर्व शेती योजना आहेत त्या ॲग्रिस्टॅक या पोर्टलवर किंवा ॲग्रिस्टॅक या योजनेच्या अंतर्गत येण्याच्या खूप शक्यता बोलल्या जात आहेत. म्हणजेच महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी आपला फार्मर आय डी जो आहे, म्हणजेच शेतकरी ओळखपत्र, ते काढणं खूप गरजेचं आहे. जवळपास सर्व शेतकरी बांधवांनी हे ओळखपत्र काढून घेतलेलं असेल. तिथे आपला डेटा दिलेला असेल, तिथं KYC केलेलं असेल, आपलं बँक अकाउंट, आधार लिंक सर्व केलेले असेल असे आपण अपेक्षा करूयात. परंतु ज्या शेतकऱ्यांनी आपली ही जी काही डिटेल्स आहे, आपलं आधार कार्ड आहे किंवा आपला मोबाईल नंबर किंवा आपली बँक डिटेल्स दिलेली नाही आणि हा शेतकरी ID किंवा फार्मर ID काढून घेतलेला नाही, त्या सर्व शेतकरी बांधवांनीही लवकरात लवकर फार्मर ID काढून घ्यावात. आपल्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन हा ID लवकरात लवकर काढून घ्यावात. म्हणजे आपले जे काय आपण फॉर्म भरतो विम्याचा, अनुदानाचा किंवा इतर शेती अवजाराचा, आपण जिथे फॉर्म भरतो कॉमन सर्व्हिस सेंटरवर, तिथे त्यांची फी देऊन हा लवकरात लवकर फार्मर ID आणि शेतकऱ्याचं जे काही ओळखपत्र आहे ते काढून घ्यावं. आणि राहिलेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर दिलेल्या माहितीप्रमाणे आपली माहिती तलाठी आप्पासाहेबांकडे द्यावी. तलाठी आप्पासाहेबसुद्धा लवकरात लवकर तुमच्या माहितीवर लवकरच उपाययोजना काहीतरी मार्ग काढतील आणि सर्व शेतकरी बांधवांना ही जी काय अतिवृष्टी मदत आहे महाराष्ट्र शासनाने दिली, ती लवकरात लवकर त्यांच्या अकाउंटला यावं आणि त्यांची दिवाळी गोड हवी, अशी मी अपेक्षा करतो. अशीच शासनाच्या ज्या काही नवीन नवीन अपडेट आहेत आणि नवीन नवीन योजना आहेत, नवीन JRs आहेत, मी तुमच्या समोर आणण्याचा एक छोटासा प्रयत्न करत असतो. असेच अपडेट येण्यासाठी तुम्ही माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, अशी मी विनंती करतो. धन्यवाद मित्रांनो, आणि दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या सर्व शेतकरी बांधवांना. धन्यवाद.